हाय फ्रेंड्स, मी सान्विका. गणपती बाप्पा मोरया. मी सान्विका आपल्या सान्विका SE यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी उपवासाचा अगदी साधा आणि सोपा असा पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता काय काय साहित्य लागतं त्या पदार्थासाठी मी ते तुम्हाला दाखवते. चला. तर उपवासाच्या पदार्थासाठी लागणारं साहित्य आहे 1.5 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यामध्ये 3 ते 4 तास मी भिजवला होता. त्यानंतरून जिरे, तिखट, चवीनुसार मीठ, दाण्याचा कूट हवा तितका तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरून लिंबू. तर तुम्हाला साहित्यावरून समजलंच असेल मी कोणता पदार्थ तयार करते आहे ते. लाल तिखटाची साबुदाण्याची खिचडी. तर चला आता पुढे कसं कसं खिचडी बनवायची ते तुम्हाला मी सांगते. तर मी आता कढई गरम करायला ठेवली आहे. तेल त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं आहे. आता त्याच्यात मगाशी मी सांगितलं साहित्य त्याप्रमाणे हे मी जिरे टाकते आहे. ते थोडे तडतडले त्याच्यात तिखट टाकायचं. त्यानंतर हा भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा. तीन ते 4 तास भिजवला साबुदाणा मस्त मोकळा भिजतो आणि खिचडी पण छान मोकळी होते. सध्या कसं पावसाळा चाललेला आहे त्यामुळे गरम गरम साबुदाण्याची खिचडी खाण्यात वेगळीच मजा आहे आणि करायला सुद्धा अगदी सोपी आहे. आणि तर आता सध्या कसं सणवार सुरू झालेले आहेत त्यामुळे जसं की वटपौर्णिमा आहे, आषाढी एकादशी आहे, त्यामुळे ही लाल तिखटाची साबुदाण्याची खिचडी तुम्ही करू शकता. अगदी सोपी आहे करायला आणि जनरली सगळे हिरव्या मिरचीची साबुदाण्याची खिचडी करतात, पण ही लाल तिखटाची साबुदाण्याची खिचडीची चव वेगळीच लागते. चला तर आता ह्याच्यात मी दाण्याचा कूट घालते. मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्हाला हवा तसा तुम्ही घालू शकता कमी जास्त प्रमाणामध्ये. तर आता हे मी दाण्याचं कूट मिक्स करते खिचडीमध्ये आणि मग पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला. तर आता हा दाण्याचा कूट मिक्स करून झाला आहे. त्यात आता मी मीठ घालले. तुम्ही हवं तितकं तुम्हाला चवीनुसार मीठ घालू शकता. काही जण याच्यात साखरही घालतात. ज्यांना गोड हवं असेल ते साखर घालू शकतात, पण मी नाही घातलंय. तर आता ही लाल तिखटाची साबुदाण्याची गरम गरम खिचडी तयार आहे. तुम्ही ह्याच्यावरती कोथिंबीर किंवा ओलं खोबरं घालू शकता किंवा लिंबूही घालू शकता. तर अशाच नवनवीन तुम्हाला जर रेसिपी बघायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि रेसिपी करून मला सांगा कशी झाली आहे ते. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.